Analyze the beam, the following beam using moment distribution मेथड. याच्यामध्ये ना दोन उदाहरणं सापडतील तुम्हाला. कोणकोणते? एक असतो हिंजवाला आणि दुसरा असतो फिक्सवाला. हे तुम्हाला आज हिंजवाला शिकवणार आहे. कोणता गणित शिकवणार आहे? हिंजवाला. म्हणजे कसं बघा, असा बीम दिलाय, बाण म्हणजे असा त्रिकोण होतो बरं का. हे जो बाण आहे ना, याचा अर्थ काय होतो, म्हणजे असं त्रिकोण आहे ना, याचा अर्थ बाण होतो. 2 मीटर UDL 10 किलो न्यूटन, UDL आहे 5 किलो न्यूटन पर मीटर. UDL मी असे देतात ABC. चालेल. उत्तराचा बाण मारा. बीम परत काढून घ्या. त्रिकोणाला बाण दाखवता येतं, तो बाण दाखवून देतो. कधी कधी ते बाण नाही दाखवून देतात, काही प्रॉब्लेम नाही. ABC डन का? काय करणार? स्टेप नंबर 1 कॅल्क्युलेट फिक्स एंड मेन. याला काढा. AB साठी बघा, पहिले आता AB ला काय करा माहिती आहे का? AB ला व्यवस्थित हे करा. UDL आहे म्हणजे काय असतं, इकडून मी तिकडून बी सारखे येते. MFAB बराबर MFBA बराबर UDL आहे म्हणून WR²/12. W किती वरचा? 5. लांबी किती याची? 2. 2चा वर्ग डिवाइड बाय 12. करा रे. ABB झाला आणि BAB झाला. ABB झाला, BAB झाला. 1.67. ठीक आहे ना. 67 किलो न्यूटन इंटू मीटर. किलो न्यूटन इंटू. हा बीम झाला. दुसरा बीम घ्या. MFBC इज इक्वल टू MFCB. BC आणि CB इज इक्वल टू सेंट्रल पॉईंट लोड आहे ना, WL/8. W किती वरचा? 10. L किती आहे? 2 डिवाइड बाय 8. सांगा. 2.5 किंवा 50 किलो न्यूटन इंटू मीटर. या दोन स्टेपमध्ये काही अडचण असेल तर विचारा. MFAB MFBA दोघं सारखे राहतात. MFBC MFCB सारखे राहतात. सगळ्या मुवमेंट झाल्या. स्टेप नंबर 1 कव्हर झाली. स्टेप नंबर 2 कॅल्क्युलेट डिस्ट्रीब्युशन फॅक्टर. DF म्हणजे डिस्ट्रीब्युशन फॅक्टर. आता डिस्ट्रीब्युशन फॅक्टर जेव्हा तुम्ही काढणार, कसं काढणार? पहिलं आहे जॉईंट, नंतर आहे मेंबर, नंतर आहे के ऑफ मेंबर, नंतर आहे समेशन ऑफ के, नंतर आहे डिस्ट्रीब्युशन फॅक्टर. ओके. जॉईंट कोणकोणते आहेत? ABC. ए ला किती मेंबर आहे? AB एकटाच आहे. बी ला किती मेंबर आहेत? BA BC. सी ला किती मेंबर आहे? CB. तुम्हाला शिकवले बीम मध्ये एंडचे डॅश 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 डॅश. उरलाय फक्त एकटा जॉईंट बी. बी वर उभा राहा, एकडे बघा. बी वर उभा राहा, एकडे बघा. त्रिकोण म्हणजे बाण म्हणजे काय? 3EI/L. 3 ठीक आहे, EI बी ठीक आहे. L किती आहे त्याचा? 2. याचा अर्थ 1.5 EI. बी वर उभा राहा, इकडे बघा. बी वर उभा राहा, इकडे बघा. हिंज आहे. हिंज म्हणजे काय? 3EI/L. तो काय मधला हिंज थोडी आहे, एंडचा हिंज आहे. एंडचा हिंज म्हणजे 3EI/L. मधला हिंज म्हणजे 4EI/L. असं मग 3 झाला. 3EI डिवाइड बाय L किती त्याचा? 2 मीटर म्हणजे 1.5 EI. आता इथं काय करायची? समेशन की बेरीज करा. 1.5 EI 1.5 EI किती होतील? तोंडी करा. 1.5 + 1.5 1.5 EI + 1.